दिल्लीच्या रस्त्यांवर हजारो विद्यार्थी, एका बाजूला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला तरुणांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळ्या आणि घोषणाबाजीनं संपूर्ण दिल्ली दणाणून निघाली आहे. कुठे आझादी दोच येणारे, कुठे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्याच्या घोषणा, कुठे पत्रकारांची हे सगळं कव्हर करण्याची धडपड, तर कुठे बॅरिकेड्सवर चढून पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न. दिल्लीत आज जो काही गोंधळ सुरू होता तो कोणत्या ऍक्शन मूवी पेक्षा कमी नव्हता. त्यामुळे 20 जुलैच्या आजच्या सीजेपीच्या चलो संसद आंदोलनामध्ये नेमकं काय काय घडलंय, हे आंदोलन का सुरू झालेलं होतं, याची अगदी सगळी इत्तमभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेलं हे आंदोलन केवळ नीट पेपर फुटीपुरतं मर्यादित नाहीये. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी, गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर अभिजित दीपकेंच्या नेतृत्वात सीजेपी आणि इतरही विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलेलं होतं. या आंदोलनाला तब्बल 1 महिना उलटून गेलाय, पण तरी अजून सुद्धा आंदोलक तरुणांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीयेत. आता या आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय होत्या, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आता ही मागणी गैर नव्हती. नीट आणि इतर परीक्षा घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रणालीमध्ये पारदर्शक सुधारणा करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला घ्यावा. या काही मुख्य मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलेलं. आंदोलनाला अधिक बळ मिळावं म्हणून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तब्बल 20 दिवस उपोषण सुरू राहिल्यानंतर वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं गेलं. मग काय, पोलिसांनी प्रचंड जबरदस्तीनं वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. आता वांगचुक रुग्णालयात गेल्यानंतर आंदोलन थांबेल असं वाटलेलं होतं, पण झालं याच्या उलट. वांगचुक यांच्या नंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केलेली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. याच दरम्यान दीपकेंनी 20 जुलैला म्हणजे आज दिल्लीत मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा केलेली होती. मग काय, देशभरातील विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि विविध राज्यातील युवकांनी 19 जुलैच्या रात्रीपासूनच दिल्लीमध्ये यायला सुरुवात केली. दिल्लीतल्या रस्त्यांवर पहाटेपासूनच सगळीकडे तरुणांची गर्दी दिसत होती. सकाळी 7 नंतर प्रकरण जरा जास्तच तापलं आणि त्यामुळे मुख्य मेट्रोची एक्झिट थेट बंद केली. पोलिसांना वाटलं एक्झिट गेट बंद केल्यावर तरुण पुन्हा माघारी जातील, पण तरुण हे संतापून आलेले होते. त्यामुळे तरुणांनी मेट्रो स्टेशनवर पर्यायी मार्ग शोधला, भिंतींवरून उड्या मारल्या, एक्झिट गेटवरून उड्या मारल्या, दिल्लीत जंतर मंतरवर शेवटी एंट्री केली. बघा, एका बाजूला जंतर मंतर पूर्ण पॅक झालेलं होतं, तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तेच दुसरीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला. संसद भवन, विजय चौक, जनपथ आणि जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, RAF आणि बॅरिकेड्स आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आलेले. काही ठिकाणी जॅमर बसवले गेले, पण पोलिसांच्या या सगळ्या तयारीच्या एक पाऊल पुढे तिथले तरुण होते. तरुण आंदोलकांनी संसद भवनकडे जाताना जे बॅरिकेड्स उभे केलेले ते तोडून टाकले आणि संसद भवनकडे आगेकूच केली. याच सगळ्यात तरुणांवर एका बाजूनं मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज सुरू होता. काहींची टाळकी फुटली, काहींना कॉलरला धरत फरफरटत नेलं, काहींचे केस धरून अगदी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या वापरल्या. या घटनेनंतर आंदोलन आणखी चिघळलं. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. खरं सत्य समोर आलं. एकीकडे संसदेच्या बाहेर हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अशी चर्चा सुरू झाली की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आंदोलन प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत आणि अवघे 10 मिनिटं नड्डांनी ठरवल्याप्रमाणे आंदोलन प्रतिनिधींशी चर्चा केली. पण अजूनपर्यंत तरी अधिकृतपणे आंदोलनाची पुढची दिशा सांगितली गेली नाही. थोडक्यात काय, दिल्लीतल्या लोकशाही मंदिराबाहेर आज ढळढळीतपणे हुकुमशाही दिसली, असं आम्ही नाही तर देशातला प्रत्येक माणूस आज म्हणतोय. एकीकडे संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे देशभरातील विद्यार्थी जे परीक्षा व्यवस्थेला पारदर्शक बनवण्यासाठी आलेत आणि उत्तरदायित्वाची मागणी करत रस्त्यावर उतरलेत, त्या निरागस किंवा त्या निष्पाप तरुणांवर लाठीचार्ज केला गेला. सरकार आजचं आंदोलन पाहून काय निर्णय घेणार का,
शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार का, की सरकार अजूनही देशातल्या सगळ्या तरुणांना तोंडावर इग्नोर करणार, हे पाहणं खरं तर महत्वाचं आहेच. पण आजच्या घडामोडीनंतर राजधानी दिल्लीतल्या या सगळ्या घटनेनंतर एवढं पूर्णपणे जनतेच्या लक्षात आलंय, देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या पद्धतीनं, हुकुमशाहीच्या मार्गाने सध्या सुरू आहे. कारण एका बाजूला देशातलं संसद भवन, जिथं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण दिलेले खासदार जात आहेत, त्याच संसद भवनाच्या बाहेर तरुणांवर, विद्यार्थ्यांवर, पालकांवर एका रास्त मागणीसाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल आणि आंदोलकांवर अगदी निष्ठुरपणे दिल्ली पोलिसांकडून, सरकारच्या सांगण्यावरून, प्रशासनाच्या सांगण्यावरून जर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज होत असेल, रक्तबंबाळ होईपर्यंत जर पोरांना मारलं जात असेल, पोरं अगदी हातापाया पडत होते तरी सुद्धा ऐकलं जात नव्हतं, तर या सगळ्या परिस्थितीला देशात लोकशाही जिवंत आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. खरं तर आजच्या आंदोलनानंतर अनेक राजकीय मंडळींनी असं सांगितलं, वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं की आजचं आंदोलन पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला किंवा कुणी सुद्धा हे आंदोलन आजचं पाहिलं तर त्याच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निषेध आहे आणि पूर्णपणे विरोधात वातावरण सरकारच्या गेलेलं आहे असं राजकीय मंडळी म्हणतायत. पण असं असताना सुद्धा सरकार अजून सुद्धा जागं झालेलं नाहीये. काही वरिष्ठ पत्रकार मंडळी असं सुद्धा म्हणतायत की हे फक्त तरुणांचं आंदोलन आहे, कदाचित त्यांची मागणी मान्य सुद्धा केली जाणार नाहीये, कारण या आधीचा सरकारचा तसा इतिहासच आहे. कारण मागच्या वर्षी मागच्या एक पूर्ण वर्ष शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ठाण मांडलेलं होतं, पण शेतकऱ्यांच्या मागण्या एक वर्ष सरकारनं मान्य केलेल्या नव्हत्या. अगदी काही शेतकऱ्यांना काही केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांच्या पोरांनी थार खाली चिरडलेलं होतं, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नव्हत्या. ते शेतकरी होते, ते जगाला पोचतायत, तरी सुद्धा केंद्र सरकारनं त्यांना पूर्णपणे इग्नोर केलेलं होतं. आणि आता तर तरुण आहेत, त्यामुळे तरुणांना अगदी तोंडावर केंद्र सरकार इग्नोर करू शकतं असं काही वरिष्ठ पत्रकार म्हणतात. खरं तर या आंदोलनांचा 100% सरकारला तोटा होणार आहे, पण आता हे 2029 पर्यंत सरकार कसं निस्तरणार आहे हे सरकारलाच ठाऊक. बरं, फक्त दिल्लीतल्या जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे असं नाहीये, तर देशामध्ये 7 पेक्षा जास्त ठिकाणी आता केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स विरोधात किंवा वेगवेगळ्या आंदोलकांच्या मागण्यांसाठी आंदोलनं सुरू आहेत. तिकडे गुजरातमध्ये आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं, तिकडे उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये आंदोलन सुरू आहे का तर 4000 झाडं कापली जात आहेत. तिकडे मध्य प्रदेशमध्ये नदीजोड प्रकल्पावरून शेतकरी आंदोलन करतायत. देशामध्ये कुठं आंदोलन सुरू नाहीये असं राज्य नाहीये. देशात प्रत्येक ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, पण आणि ही आंदोलनं तब्बल 1-2 महिने सुरू आहेत, तरी सुद्धा सरकार या आंदोलनांकडे लक्ष देत नाहीये. हे खरं तर देशातल्या जनतेचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. या सगळ्या घटनेवर सरकार आता पुढे काय करणार आहे हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ खरं तर देशातल्या जनतेच्या, सर्वसामान्यांच्या भावना फक्त या व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.